अमरावतीमध्ये दुपारी 1 वाजता प्रहारची पत्रकार परिषद होणार आहे। प्रहारचे आमदार राजकुमार पटेल ही पत्रकार परिषद घेणार आहे। तर बच्चू कडू यांनी या संदर्भात माहिती दिली असून अमरावती लोकसभेसाठी उमेदवार तर एक उमेदवार जाहीर करणार आहे। अमरावतीकरांचा यावेळेस विजय होणारच असं महत्त्वाचं विधान देखील आमदार बच्चू कडू यांनी केलेलं आहे। अमरावतीसाठी 3 उमेदवार तर एक उमेदवार जाहीर करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। पहिला खासदार अमरावतीमधून प्रहारचा जाणार असल्याचा विश्वास देखील आता कडू यांनी बोलून दाखवलेला आहे। नवनीत राणाविरोधात प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झालेले आहे। आज अमरावती लोकसभा क्षेत्रामध्ये नवनीत राणाविरोधात प्रहार संघटनेच्या वतीने उमेदवार जाहीर होणार आहे आणि 1 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। नेमकी प्रहार संघटनेची अमरावती लोकसभेबाबत काय भूमिका आपण जाणून घेणार आहे। व एकंदरीत आज जर पाहिलं तर 1 वाजता पत्रकार परिषद प्रहारची कोण पत्रकार परिषद घेणार आहे आणि काय भूमिका असणार आहे। राजकुमारजी पटेल मेळघाटचे आमदार आहे। त्यांच्या नेतृत्वात आम्ही ही निवडणूक लढतो आहे। त्यांचा एक मी लहान कार्यकर्ता म्हणून या निवडणुकीचं सगळं काम आम्ही करू। जे काही निर्णय घ्यायचे आहे ते राजकुमारजी पटेल घेईल। ते कालपासून अमरावतीत मुक्कामी आहे। 3 उमेदवार त्यांच्या समोर आहे। 3 पैकी कोणता उमेदवार जाहीर करायचा हे राजकुमारजी ठरवणार आहे। त्यांनी उमेदवार ठरवला आम्ही कामाला लागू। राणांचा पराभव करणारा दमदार उमेदवार तुमच्याकडे आहे? मला वाटते आता ते निवडणूक दाखवेल। आखरी मतदान करणारी ही जनता मायबाप जनता असतं। जनता ते ठरवत असतं। प्रचार करणं आमचं काम आहे आणि मला असं वाटतं का अमरावतीकरांचा विजय करण्यासाठी एका कार्यकर्त्याच्या बाजूने उभं राहण्याची जनता मला वाटते निश्चितच बळ देणार आणि आम्ही ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने जिंकणार। योग चांगले आहे आणि शेतकऱ्याची, शेतमजुराची, वंचिताची, पिछड्या लोकांची बाजू घेणारा, मजुरांची बाजू घेणारा एक खासदार दिल्लीच्या त्या सभागृहामध्ये शेतकऱ्याच्या बाजूने आवाज उठवणारा खासदाराची गरज आहे आणि ज्या पद्धतीने आम्ही या राज्यात शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहतो त्याच ताकदीने आमचा खासदार शेतकऱ्याच्या, शेतमजुराच्या बाजूने उभा राहील अशी पूर्ण हमी आहे आणि पहिला खासदार आम्ही अमरावतीतून पाठवू। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।